तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य देवता माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की नवीन वर्ष तुम्हा सर्वांचं सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, कीर्तीचं व अभ्यासाचं जावं। या वर्षामध्ये तुम्ही सर्व आपापल्या वर्गामध्ये पास होण्याची ताकद माता महाकालीने तुम्हाला द्यावी अशी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो। मला जाणीव आहे की तालुका किंवा गटस्तरीय ज्या स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये शिक्षक शिक्षिका अतिशय उत्साहाने सहभागी होतात, पण जो खर्च सरकारकडून दिला जातो त्या खर्चामध्ये या स्पर्धा होत नाही याची जाणीव मला आहे। खरं तर मागच्या वेळी हा पैसा वाढवण्याचा मी प्रयत्न केला। आता गटस्तरीय मध्ये 15,000 आणि तालुका स्तरीय मध्ये त्याच्या दुप्पट पैसे मिळतात, पण मी तुम्हाला निश्चितपणे आश्वस्त करतो की येणाऱ्या वर्षात मी पूर्ण ताकद लावून गटस्तरीय स्पर्धेचे 15,000 चे 30,000 आणि तालुका स्तरीय 60,000 आपण करण्याचा प्रयत्न करू। कारण जेव्हा मी इथं आलो अतिशय उत्तम व्यवस्था आणि नियोजन आपण केलं आणि हे नियोजन करताना प्रत्येक शिक्षक किंवा शिक्षिकेला असं वाटतं की ज्या शाळेचं मी प्रतिनिधित्व करतो त्या शाळेचा विद्यार्थी हा निश्चितपणे सर्व स्पर्धेमध्ये कार्यक्रमामध्ये पुढे राहायला पाहिजे। या विभागाचा आमदार म्हणून मी या सर्व विद्यार्थी जे इथे एकत्रित आहे या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडची एखादी गोड वस्तू देण्यात यावी म्हणून मी या स्पर्धेसाठी माझ्याकडून 5,000 रुपये घोषित करतो। खरं तर या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून केली। खरं तर हे एक प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे। जे विद्यार्थी आता आपली शोधली इथं पाहणार आहे, मी कदाचित इथून मोर चांदणीला मूळ तालुक्याच्या स्पर्धेसाठी 1 वाजता पोहोचायचं होतं म्हणून मी इथं राहू शकणार नाही, पण जेव्हा शोधली होते तेव्हा विद्यार्थ्यांचे चेहरे पाहिले पाहिजे। ते अतिशय एकाग्रतेने मान लावून सर्व विसरून त्या शोधलीकडे पाहतात, आनंद घेतला पाहिजे। पण माझ्या छोट्या छोट्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे भाऊ म्हणून की आपण जेवढ्या एकाग्रतेने ही शोधली पाहता तेवढ्याच एकाग्रतेने घरी गेल्यावर अभ्यासही केला पाहिजे। खरं तर मी सुद्धा 1ली ते 4थी नगर परिषद शाळेत महात्मा गांधी शाळा कोतवाली वाडमध्ये शिकलो, 5वी ते 10वी जुबली हायस्कूल जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो आणि मला विश्वास आहे की तुमच्यापैकी एकाही विद्यार्थ्यांनी मनाचा निश्चय केला की मी माझ्या आयुष्यामध्ये आकाशाला ईर्ष्या व्हावी असा मोठा होण्याचा प्रयत्न करेन तो निश्चित मोठा होऊ शकतो। मला आठवतं की जेव्हा मी सरदार पटेल कॉलेजचा विद्यार्थी होतो तेव्हा पहिल्यांदा आयुष्यामध्ये भाषण द्यायला उभा झालो तर माझे हातपाय थरथर कापत होते, पण आज जेव्हा मी विधानसभेत उभा होतो तेव्हा मी बोलायच्या पहिले मंत्री मला हे विचारून येतात की आज माझा नंबर तर नाही, आता माझे हात थरथर कापत नाही तर समोर बसलेल्या माणसाचे हातपाय थरथर कापतात, कारण तुमच्यामध्ये ती कस्तुरी मृगासारखी शक्ती आहे आणि म्हणून तुमच्या पेंडीत जशी कस्तुरी मृगाच्या पेंडीत सुगंध असतो पण तो सुगंधाच्या दिशेने लावतो। मला जाणीव आहे की हा ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी गरीब कुटुंबातला आहे। जेव्हा इथं मी उभा होतो मी विद्यार्थी सॅल्यूट देत जात होतो, माझं लक्ष त्यांच्या चेहऱ्यासोबत पायाकडे होतं, कारण जेव्हा मी शाळेत जातो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आणि पायाकडे पाहतो। अजूनही आपल्या देशामध्ये सर्व विद्यार्थी शू घालू शकतील एवढी क्षमता आपण दुर्दैवाने निर्माण करू शकलो नाही। मी अनेक विद्यार्थ्यांना बघत होतो की त्यांच्या पायामध्ये शू नव्हता, कारण अजून आम्ही गरिबीवर मात करू शकलो नाही। गरीब असणं हे पाप नाही, पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की गरीब असणं पाप नाही, पण गरीब म्हणून जगणं पाप आहे। गरिबीवर मात करत मी माझ्या आयुष्यात मी माझा परिवार हा मोठा होईल आणि भारत मातेची सेवा करण्याचा प्रयत्न करेल हा विचार केला पाहिजे। एका शिक्षक
शिक्षकाने आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना विचारला या देशासमोर काय प्रश्न आहे. पहिला विद्यार्थी उठला, तो म्हणाला आतंकवाद, दुसरा म्हणाला महागाई, तिसरा म्हणाला नक्षलवाद, चौथा म्हणाला महिलांवरचे अत्याचार, पाचवा म्हणाला दलितांवरचे अत्याचार, सहावा म्हणाला बेरोजगारी, सातवा म्हणाला कुपोषण, आठवा म्हणाला भूकबळी. शिक्षक आश्चर्यचकित होऊन पाहत होते की प्रश्न तर अनेक आहे. 100 विद्यार्थ्यांनी 100 प्रश्न आणि समस्या सांगितल्या. शिक्षकांनी विचारलं की एवढ्या समस्या आहे आपल्या देशासमोर. मग त्याने एका विद्यार्थ्याला विचारलं की या समस्यांवरचा रामबाण उपाय काय. 101 विद्यार्थी उभा राहिला आणि तो म्हणाला, सर या सर्व 100 समस्यांवर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे शिक्षण आणि शिक्षण आणि शिक्षण. आपण जर शाळेत शिकता खूप मन लावून शिका, मोठं व्हा. मी माझ्या आयुष्यात आमदार म्हणून समाधान नाही, पण मला एका बाबतीतलं दुःख माझ्या मनात आहे. मी रस्ते केले, तालुका केला, गोंडवाना विद्यापीठ केलं, नागपूरचं नामांतरण केलं, पुणे विद्यापीठाचा आता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा नाम विस्तार करतोय. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या वारसांना नोकरी लावून देण्यात सुदैव आणि सौभाग्य माझं की मला त्यामध्ये यश आलं. आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ लावली, पण त्यांचे वंशज ऍटो चालवत होते, त्यांचे वंशज अतिशय कठीण विपन्न अवस्थेमध्ये जगत होते. पण नो इंटरव्ह्यू, नो रिटर्न टेस्ट, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या वंशजांना मी नोकरी लावून देण्यामध्ये यशस्वी झालो. रस्ते केले, पाण्याच्या टाक्या केल्या, फळसगाव आमटीसारखी सिंचन योजना केली, पण तरी माझ्या मनामध्ये खंत आणि दुःख अजूनही मी आयुष्यात घेऊन चाललो आहे. आणि म्हणून यावर्षी मी स्वामी विवेकानंद सार्धशतीच्या निमित्ताने संकल्प केला की हे करताना सर्व निर्जीव वस्तू मी करू शकलो. पाण्याची टाकी झाली, रस्ते झाले असतील, पण एका गोष्टीची खंत आहे की माझ्या जिल्ह्यातला विद्यार्थी IAS का होऊ शकत नाही, माझ्या जिल्ह्यातला विद्यार्थी IPS का होऊ शकत नाही, माझा जिल्ह्यातला विद्यार्थी ऑलिम्पिक मध्ये जाऊन गोल्ड मेडल का मिळवू शकत नाही, माझा जिल्ह्यातला विद्यार्थी मोठ्या संख्येने सायंटिस्ट का होऊ शकत नाही, माझ्या जिल्ह्यातला विद्यार्थी एक मोठा देशभक्त म्हणून या देशाचा गौरव का होऊ शकत नाही. हा प्रश्न जेव्हा मला सतावतो तेव्हा यावर्षी मी संकल्प केलाय की माझं कॉन्सन्ट्रेशन हा विद्यार्थी आणि युवक असला पाहिजे. या वर्षभरात मी युवक आणि विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमातून भविष्यामध्ये माझ्या जिल्ह्यातला प्रत्येक विद्यार्थी हा मोठा व्हावा, आयुष्यात पुढे व्हावा, आई वडिलांसोबत समाजाला गौरव वाटावा, असा तो विद्यार्थी घडावा, हा प्रयत्न मला करायचा आहे. या प्रयत्नामध्ये बंधूंनो तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आणि मला विश्वास है कि पैर में मोच और छोटी सोच इंसान को आगे बढ़ने नहीं देती. जर पायाला जखम असेल आणि छोटं मन असेल, छोटा विचार असेल, तर माणूस पुढे जाऊ शकत नाही. मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभकामना देताना, ईश्वरापाशी तुमच्या मनगटासाठी शक्ती मागताना, माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करून तुमच्यासाठी बुद्धी मागताना तुम्हाला एक भाऊ म्हणून एवढीच सूचना करेन की प्रत्येक संकटावर मात करून महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असणारा हा चंद्रपूर जिल्हा, हा मुंबईमध्ये जेव्हा ही चर्चा निघेल तेव्हा चंद्रपूरची चर्चा निघेल. एवढं कर्तृत्वशाली व्हा, एवढं कर्तृत्वशाली जर तुम्ही झाला तर मला निश्चितपणे माझ्या आयुष्यामध्ये जी खंत आहे ती खंत दूर होईल. माझ्यातर्फे आपल्या सर्वांना मनापासून शुभकामना. धन्यवाद. जय विदर्भ, जय महाराष्ट्र.